पण साधूचे शब्द कळण्यासाठी बुद्धी तितकी ज्वलंत लागते. साधू सहज बोलतात, पण हिताचा उपदेश घडत असतो. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविते. तुम्ही माना, तुम्ही नका मानू. तुम्हाला काय संसार करायचा, काय रेटून करायचा ते करा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शेवटी तुम्हाला अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम. शेवटी तुम्ही थकले, शेवटी समाजाने तुम्हाला नाकारलं, आणि ज्या दिवशी तुम्हाला जास्त टेन्शन घुसमटलं का तुम्हाला यायचं इथंच आहे, तुम्ही जाऊच शकत नाही, कुठं शक्यच नाही. कारण या जगतामध्ये संसारामध्ये सुख भेटू शकतं, पण परमार्थात समाधान आहे. आणि या समाधानासाठी अनेक ऋषी मुनींनी हजार वर्ष तपश्चर्या केली होती. हे वाटतं तेवढं सोपं नाहीये. आज 4था दिवस आहे, तोही अर्ध्या पाऊण दीड तासामध्ये संपून जाईल. 5वा 6वा 7व्या दिवशी तर काही विशेष कथा नसते, आणि मग जीवनातली पर्वणी निघून जाईल. आणि मग हातामध्ये काय राहील शिल्लक? मान, अपमान, मितूपण, शिव्या, निंदा, गल्लीतले भांडणं, या गोष्टी शिल्लक राहतील. पण जोपर्यंत शिवनामाचा जप होतो आहे तोपर्यंत त्याच्यात आंघोळ करून घ्या. आणि तुम्ही करताय, तुम्ही भाग्यवान लोक आहे. आणि त्या आंघोळीचं निमित्त परमात्म्याने मना बोलवलं, मी भाग्यवानच आहे. आणि काय विचारता, एक दिवस स्वामी विवेकानंदांचे वडील मरण पावले. आता वडील मरण पावल्याच्या नंतर नरेंद्र दत्तावर सगळी जबाबदारी आली. अचानक वडील जातील असं कधी वाटलं नव्हतं. आता घरामध्ये किराणा नाही, गरिबीची परिस्थिती झाली. नरेंद्रच्या मित्रांनी नरेंद्रला जेवणासाठी बाहेर बोलवलं, पण नरेंद्रला तो घात जात नव्हता की घरात माझी माय बहीण बिन तेलाचं खाते, मी कसं खाऊ शकतो. आणि मग शब्द आठवला रामकृष्ण परमहंसांचा की तुझा जन्म हा कालिंका मातेची भक्ती करण्यासाठी झालेला आहे. तसेच निघाले दक्षिण पीठावरती आणि रामकृष्ण परमहंसांकडे गेले. रामकृष्ण परमहंसांनी बघितलं नरेंद्राकडे, आलाच बाळा. पण अजूनही नरेंद्र ऐकायला तयार नाही. नरेंद्र म्हणतो, मी फक्त घरी दुःख होतं म्हणून जरा शांत होण्यासाठी आलो, मी काही भक्ती पूजा करण्यासाठी आलेलो नाहीये. हे बघ नरेंद्र, मी तुला आधीही सांगितलं होतं आणि आताही सांगतो, तुझा जन्म हा कालिंका मातेची भक्ती करण्यासाठी झाला आहे आणि ती तुला करावी लागेल. तू मान अगर नको मानू. आणि एक दिवस नरेंद्र आपल्या प्रार्थना समाजाच्या प्रार्थनेला बसलेला असताना त्या ठिकाणी प्रवचन चालू होतं. आपल्या समोर दुश्मन आला तरी आपण त्याचे प्राण वाचवले पाहिजे, आपल्या घरी दुश्मन आला तरी त्याला पाणी पाजलं पाहिजे, असं प्रवचन चालू होतं. आणि नरेंद्र दत्त ऐकत होते. रामकृष्ण परमहंस त्या सभेमध्ये गेले आणि सभेमध्ये गेल्याच्या नंतर त्या प्रवचनकाराने रामकृष्ण परमहंसांकडे बघितलं आणि बघितल्याच्या नंतर ती सभा बरखास्त करण्याचा आदेश दिला. रामकृष्ण परमहंसांनी चक्कर येण्याचं नाटक केलं आणि जाऊन धडकन त्या सभेत पडले. सगळीची सगळी सभा उठून चालली गेली. का? कारण हा मूर्तीपूजा मानणारा होता आणि जो प्रवचन करत होता तो मूर्तीपूजा मानत नव्हता. सगळी मंडळी उठून चालली गेली. नरेंद्र दत्त मात्र तिथं बसलेला होता. नरेंद्र दत्ताने रामकृष्ण परमहंसांना उचललं, आपल्या मठावर आणलं आणि नरेंद्राचे डोळे उघडले. जो माणूस प्रवचनात सांगत होता दुश्मनाला पाणी पाजले पाहिजे, दुश्मनाचे प्राण वाचवले पाहिजे, पण त्याच जागेवर जेव्हा रामकृष्ण परमहंस येऊन पडतात तेव्हा या प्रवचनकाराने त्यांना का पाणी पाजलं नाही याचा अर्थ प्रवचन देणारा लबाड आहे आणि आजपासून मी त्या प्रवचनाला जाणार नाही असा नरेंद्र दत्तने निर्धार केला. आणि हेच पाहिजे होतं रामकृष्ण परमहंसांना. जेव्हा साधू चांगल्या गोष्टी सांगतो आणि समाजाच्या लक्षात जात नाही तेव्हा साधूला अशा पद्धतीने लीला कराव्या लागतात. सबकी परीक्षा कीजो, साधू की परीक्षा कभी मत कीजो. आणि मग एक दिवस स्वामी विवेकानंदांनी म्हणजे नरेंद्रने ठरवलं की आपण रामकृष्ण परमहंसांना गुरु केलं पाहिजे. पण इथं बसलेल्या सगळ्यांनी लक्ष देऊन ऐक जा, गुरु कोणाला करावं? मी तुम्हाला चांगला वाटतोय, मी चांगली कथा करतोय, माझा आवाज चांगला आहे म्हणून मला गुरु करावं का? नाही. गुरु करण्याच्या आधी तुम्ही माझं अंतकरण तपासलं पाहिजे की याच्या अंतकरणात भाव काय आहे.
आणि नरेंद्र नावाच्या मुलाने रामकृष्ण परमहंसांची परीक्षा घेण्याचं ठरवलं. जो गुरूंची परीक्षा घेऊन गुरु करतो तो खरा शिष्य असतो. गुरु शब्दाचा अर्थ काय आहे महाराज? ज्याच्या जवळ बसल्याच्या नंतर आपला गुरूर नष्ट होतो आणि त्यांच्याकडे बघून आपल्याला जीवनात काही शिल्लक राहील असं वाटत नाही, त्याचं नाव गुरु असतं. सारे तीर्थ धाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम सारे तीर्थ धाम के चरणों में, सारे तीर्थ धाम के चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, चरणों में, सारे तीर्थ धाम के चरणों में, सारे तीर्थ धाम के चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, चरणों में. विधि विधि माँ गौरी लक्ष्मी कंठ शारदा माता है, हृदय गौरी माँ लक्ष्मी कंठ शारदा माता है. जो भी मुख से वचन कहे वो वचन सिद्ध हो जाता है, जो भी मुख से वचन कहे वो वचन सिद्ध हो जाता है. हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु, हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु, हे शंकर भगवान आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, चरणों में. जन्म के दाता माता पिता है, आप कर्म के दाता है, आप कर्म के दाता है, आप कर्म के दाता है. आप मिलाते हैं ईश्वर से, आप भाग्य विधाता है, आप मिलाते हैं ईश्वर से, आप भाग्य मिलाता है. दुखिया मन को रोगी तन को, दुखिया मन को रोगी तन को मिलता है आराम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, चरणों में, सारे देव प्रणाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, बोलो गुरुदेव भगवान की जय। सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों. जीवनामध्ये जर गुरु नसेल ना तर जीवनाला अर्थ शिल्लक राहत नाही, लक्षात ठेवलं. चांगले चांगले मातंबर मातीत गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं गुरु म्हणजे मार्गदर्शक, गुरु म्हणजे देवापर्यंत घेऊन जाणारा योग्य विधाताचा स्वरूप, गुरु म्हणजे आपल्या जीवनाचं कल्याण करणारा एक व्यक्ती. रामाने गुरु केला, कृष्णाने गुरु केला, दत्त परमात्म्याने तर 24 गुरु केले. गुरु म्हणजे आपल्या जीवनामध्ये जो मार्ग दाखवतो योग्य, तो गुरु असतो. मी हा जो मुद्दा जिथं संपवेल ना
कारण आज आपल्याला कालिंका मातेचं भरपूर काही चरित्र ऐकायचंय. कालिंका माता म्हणजे काही वेगळं नाही, पार्वती मातेचं स्वरूप आहे. आणि म्हणून कालिंका मातेचे जे उपासक होते रामकृष्ण परमहंस आणि त्यांचे पट्ट शिष्य नरेंद्र दत्त, इथून मला ती कडी जोडायची कथेची, जरा लक्ष देऊन ऐका. आणि मग स्वामी विवेकानंदांनी म्हणजे नरेंद्र दत्ताने ठरवलं की चला आपल्याला गुरु करायचे, पण परीक्षा घेतली पाहिजे. मग आपण ज्याला गुरु करतोय त्याच्यामध्ये कोणकोणते गुण पाहिजे, तर पहिला गुण, ज्याला आपण शरण जातो आहे तो लोभी नसावा. कारण जो लोभी आहे तो मायेत गुंतलेला आहे, आणि जो मायेत गुंतलेला आहे तो आपल्याला माया मुक्त करू शकत नाही, लक्षात ठेवू द्या. आणि मग नरेंद्रने काय केलं, तर रामकृष्ण परमहंसांनी ज्या ठिकाणी आपली चादर टाकली होती झोपायची, त्या चादरीच्या खाली थोडे शिक्के टाकून दिले पैशांचे. आणि गुपचूप असं लपून बघितलं खिडकीमधून, तर आश्चर्य, जसा रामकृष्ण परमहंसांचा पाय त्या चादरवर पडला तर त्या शिक्क्यांचा चटका लागावा अशा वेदना झाल्या, आणि त्यांनी ती चादर फेकून दिली. नरेंद्राच्या लक्षामध्ये आलं की माझ्या गुरुला लोभ नाहीये. पण गुरु त्यांच्याही लक्षामध्ये आलं की नरेंद्र आपली परीक्षा घेतोय, घेऊ द्या. आणि मग आता नरेंद्राची परीक्षा आली. हे नरेंद्रा, इकडे ये. इथं बसलेल्यांपैकी कोणत्या माणसाला, कोणत्या बाईला, कोणत्या मुलगीला, कोणत्या मुलाला असं कधी वाटत असेल ना की माझ्याकडे खूप बुद्धी आहे, हा दृष्टांत त्यांच्यासाठीच आहे. नरेंद्र दत्त कलकत्त्यामध्ये एक साधू पुरुष जन्माला, युग पुरुष जन्माला आलेला आहे, की ज्यांनी अमेरिकेच्या धर्म परिषदेमध्ये श्रीमंतवीर छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व मांडलं होतं. असे भगवाधारी म्हणून ज्यांची ओळख आहे ते विवेकानंद. आणि ते आता काय करतायत, पुढे लक्ष देऊन ऐकलं. रामकृष्ण परमहंसांनी नरेंद्र दत्ताला बोलून घेतलं, इकडे तुला बुद्धी आहे ना? हो. तुझी बुद्धी काम करते ना? म्हणे हो. चल मी तुला एक आज तुला संधी देतो, डायरेक्ट कालिंका मातेजवळ भेट घालून देतो. कालिंका मातेला विचार तुला काय पाहिजे. नरेंद्र दत्ताचं असं डोकं धरलं रामकृष्ण परमहंसांनी, कालिंका मातेच्या मंदिरात घातलं. कालिंका मातेची मूर्ती डोळ्याने बघितली नरेंद्र दत्ताने, आणि आपल्या तोंडातून 3 शब्द निघाले, ज्ञान, भक्ती, वैराग्य. बाहेर निघाले, घाम आलेला होता. काय झालं नरेंद्रा? परत एक वेळा काय विचारायचंय कालिंका मातेला? मला विचारायचं वेगळं आहे, पण जेव्हा मी कालिंका मातेला बघतो तेव्हा तोंडातून 3 शब्द बाहेर निघतात. चल अजून एक वेळा कर. अजून मान घातली, कालिंका मातेचं दर्शन झालं, कालिंका मातेला बघितलं, ज्ञान, भक्ती, वैराग्य. अरे अजून एक वेळा, तिसऱ्यांदा डोकं घातलं, ज्ञान, भक्ती, वैराग्य. आता नरेंद्राचा विवेक जागा झाला की या जगतामध्ये आपली बुद्धी देवापुढे काम करत नाही, कारण देवाला बुद्धी आवडत नाही तर देवाला भाव आवडतो. हे नरेंद्राच्या लक्षात आलं. विवेक जागा झाला आणि डोक्यावर हात ठेवला. 3 दिवस समाधी लागली आणि 3 दिवसाच्या समाधीतून जो जन्माला आला त्याचं नाव आहे स्वामी विवेकानंद. मग एवढी बुद्धी तर आपली चालू शकत नाही. विवेकानंद म्हणजे विवेकानंद. मग आपल्या कथेशी या गोष्टीचा काय संबंध? बिलकुल संबंध आहे. मी बिना संबंधाचं सांगणारच नाही. रात्री 5 वाजले होते झोपायला या गोष्टींमुळे, लिंक लावत लावत लावत. आता कालिंका मातेची उत्पत्ती झाली का मग तुम्हाला या गोष्टीचा संदर्भ देईल मी या गोष्टीचा. पण एक जो मुद्दा आहे तो मागे राहून जाईल, म्हणजे तो पुढे घेऊन घेतो त्याला. काल कार्तिकीय भगवानने तारकासुराला मारलं. गणपती बाप्पांचा जन्म झाला. गणपती बाप्पाला बी गणाध्यक्ष म्हणून संबोधित केलं गेलं. आणि एक दिवस माता पार्वती आणि भोले बाबा आपल्या कैलास पर्वतावरती गप्पा मारत बसले होते. गप्पा मारता मारता त्यांच्या दोघांमध्ये संवाद चालू झाला की लग्न नेमकं पहिले कोणाचं करायचं, कार्तिकेयचं करायचं का गणपतीचं करायचं, असा विषय चालू असताना दोघही भाऊ त्या ठिकाणी उपस्थित झाले. कार्तिकीय भगवान भोलेनाथांकडे उभे आहे, गणपती बाप्पा माता पार्वतीच्या पायाजवळ बसलेले आहे आणि दोघही जणांना
ईर्ष्या चालू झालेली आहे आणि गणपती बाप्पा पार्वती मातेला म्हणता माझं लग्न आधी. कार्तिकेयने सांगितलं मी मोठा आहे, आधी माझं लग्न झालं पाहिजे. आता पूर्वीचा काळ होता की पहिले मोठ्या भावाचं लग्न व्हायचं, मग लहान्या भावाचं व्हायचं. आता काही सांगायची गरज नाही. आता ज्याला जसं पटतं तसं तो करून मोकळ होतो. काही मुहूर्ताची गरज नाही, काही 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 बघायचं नाही. भेटली ती करायची आणि मग 2-4-5 वर्षाच्या नंतर जेव्हा त्या घरामध्ये रोग येतो, त्या घरामध्ये अशांती येते, तेव्हा मात्र रडत बसायचं. आपल्या वाड वडिलांनी लावलेल्या परंपरा या कधीच खोट्या नव्हत्या. याच्याकडे तुम्ही आवर्जून लक्ष दिलं पाहिजे. कार्तिकीय भगवान आणि गणपती बाप्पांचा वाद चालू झाला. माझं लग्न आधी, तो म्हणे माझं लग्न आधी. पार्वती मातेने दोघांनाही सांगितलं भांडू नका, इकडे या. पोरांनो, माय बापाला कधीच मुलांमध्ये भेद वाटत नाही. कधी कधी मुलांच्या मनात तरी भेद येतो की माझी आई मोठ्याला जास्त जीव लावते, मोठ्याला वाटतं की माझी आई जास्त लहान्याला जीव लावते. पण आईच्या अंतःकरणात तसा भाव कधीच जागा होत नाही, कारण ती माय. आणि मग एक काम करा बाळकांना, काय, या ब्रह्मांडाची फेरी मारून जो प्रथमतः इथं उपस्थित होईल त्याचं लग्न आधी. कार्तिकीय भगवानने आव नाही, ताव नाही, पुढची माहिती नाही, मोरावर बसले आणि डायरेक्ट उड्डाण केलं. गणपती बाप्पांचं वाहन म्हणजे मूषक, म्हणजे उंदीर. त्या मूषक राजाने गणपती बाप्पाला सांगितलं बघ बोमा बसू नको, मी इतकं फिरू शकत नाही. गणपती बाप्पा म्हणे तुला गंमत फसवली कडे, आता लग्नाचा विषय आहे माझा. मग गणपती बाप्पा म्हणजे काय, तर बुद्धीची देवता. पार्वती माता एकदा परत सांगा बरं, तुम्ही काय सांगितलं. पार्वती मातेने सांगितलं या ब्रह्मांडाला म्हणजे या जगाला जो प्रदक्षिणा मारून प्रथमतः इथं उपस्थित होईल त्याचं लग्न आधी. गणपती बाप्पाने हातात पाणी घेतलं, भोलेनाथांना बसवलं, पार्वती मातेला बसवलं, आपल्या मायबापांचे पाय धुतले आणि पटकन एक फेरी मारली आणि हात जोडून पार्वती मातेला सांगितलं माता झाली माझी फेरी. पार्वती मातेने विचारलं अशी कशी तुझी फेरी. मा तूच बोलली ना की जगाला प्रदक्षिणा मारा आणि माझं जग तुम्ही दोघी जण आहे. आता पार्वती मातेला काही शब्द सुचला नाही आणि पार्वती मातेने तात्काळ आनंदाच्या भरामध्ये सांगून दिलं माझ्या गणेशाचं लग्न आधी होईल. मग गणपती बाप्पांना लग्न करायचं, मग आता मुली कुठून आणायच्या. मग विश्वरूप प्रजापती नावाचा एक राजा, विश्वरूप प्रजापती नावाचा एक राजा, त्याला 2 मुली. काय नाव त्या मुलींचे. गणपती बाप्पांच्या मुलींचे नाव काय आहे माहित नाही तुम्हाला. अहो झोपी घ्यायला उठार द्या, झोपू नको बाळा. म्हणजे मी डोळे लावले तर तुम्ही लावून घेतले का. गणपती बाप्पांच्या बायकांचे लग्न तुम्हाला माहिती असतील ना. नाव काय. रिद्धी, 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 बुद्धी. सिद्धी नाही, सिद्धी नाव कोणत्याच ग्रंथात नाही. रिद्धी आणि बुद्धी या 2 नाव आहे, कारण त्या विश्वरूप प्रजापतीच्या 2 पोरी आहे. मग विश्वरूप प्रजापतीने आपल्या मुलींचे लग्न गणपती बाप्पांसोबत करायचा निर्णय होऊ दिला. मुलगा चांगला देऊन टाका, टेन्शन घ्यायचं नाही. आम्हाला असंच पाहिजे, आम्हाला तसंच पाहिजे. तिथला माती एक मुलगी भूगोलाच्या पेपरला गेली, आलीच नाही, आखी पृथ्वी फिरायला टाकी दिली. आज आमचे महेंद्र पाटील आले रामेश्वरवरून, थंडीमध्ये आले बिचारे. रोज एक माणूस तुमच्या गावाला पाय लावतोय. आणि मी असं ऐकलं जुन्या लोकांच्या तोंडून आम्हा गावनी पांढरी लईनी म्हणे. म्हणतो माले उद्या मी रोज फिरत त्यान करता बरं का कॅमेरेवाले बाबा, मी रोज या पांढरीत फिरतो. मी तेच म्हणे राहू की मला वजन कसं काय वाढी राहणार. 1 नंबर पांढरी आहे तुम्ही, फक्त ती तुम्हाला गावना लोक लईनी वाव नाही, बाहेर ना लोक. सकाळी बिचारे रोज 20-25 लोक येतात, पण मी कुंभकरांना कच जपेदास. आज जर कोणी ओलं मला उठाड देवा ना बाबा सकाळी, तुमने सांगा मी जर कोणी भेटायला आलं उठाड देवा ना. दखाना नाही बाबा जपेल का काय नाही, जपणू पान टाक देवा ना मला अंगवर.
जो उठून द्यायचं. कारण लोक प्रेमाने येतात, पण मुद्दा काय असतो माहितीये का, रात्री झोपायला 5 वाजता, कधी 6 वाजता. त्याच्यामुळे पण जर कोणी भेटायला आलं प्रेमाने तर उठून द्यायचं. म्हणे जप इथली महत्वाने, मी दुपारला जपीली झोप. हा, पण मला भेटायला आलेला माणूस वापस जायला पहिले मी कोणाकडे जाई नाही राहिलो. पण बाकीच्यांची इच्छा असेल तर मग हा तुमच्याकडे जबाबदारी. काय नाव आहे तुमचं? हा, प्रकाश. हा, तुम्ही ओना म्हणजे मोठीच जसो ना, प्रकाश होईना म्हणजे उठणंच पडी. नाही बघा, मी मुद्दाम कोणाचे नाव का विचारत नाही, माझा स्वभाव आहे. मी कधी कोणाचं नाव घेत नाही, मी कोणाचंच नाही. कोणी कधी लिहून दिलं की सभापती आले, सभापती तो तर ते सभामापती तो वैपती का तामा, तो सभापती नाही, आमदार नाही, खासदार नाही. माझी 22 जानेवारीला मागच्या वर्षी कथा CR पाटलांकडे होती गुजरातमध्ये. मी कथा घेताना तुम्ही होते ना, ते म्हणे ऊर्जा मंत्री आले, गृहमंत्री आले. म्हणतं मी कोणताच मंत्रीला वैकत नाही, तहसीलदार आहे तसं म्हणतात ते. इथं आले ना भाविक म्हणून यायचं. काय म्हणून यायचं? मी तू पण जाऊ दे दूरी, एकची घोंगडी पांघरू हरी. मी देवाचा दास, तुम्ही देवाचे दास. आपण एकमेकांना सहकार्य करून परमात्म्याकडे जाऊ ना. मी महाराज ना तुम्ही ऐकणारे, आपण सगळी एक आहे. जो सर्वभूतांच्या ठाई द्वेषाते नेनेची कही, आप करुणाई चैतन्या जैसा. प्रत्येकात परमात्मा आहे. फरक एवढाच आहे, तुम्ही खाली बसून कथा ऐकताय आणि मी वर बसून कथा सांगतोय. मग याचा अर्थ मी फार विद्वान झालो असा नाही. मी सुद्धा देवाचा दास, तुम्ही सुद्धा देवाचे दास. आपण सोबत देवाकडे आपल्याला जायचंय. आणि सोबत जाणाऱ्यांनी मला एक सांगा, एसटी मध्ये बसले का तिकीट पाडायचा अधिकार कंडक्टरला असतो का प्रवाशाला असतो? ऐकायची समजत तुमले? तुमले ते तिकीट पाडानच काम. मग आपण सगळे प्रवासी आहे आणि आपला तिकीट पाडणारे संत आहे आणि ड्रायव्हर जगाचा बाप देव आहे. आला का लक्षामध्ये? ज्याचं जिथं ठिकाणाला त्याने उतरायचं. जसं कंडक्टरला कोणी चढलं का आनंद होत नाही आणि कोणी उतरलं का दुःख होत नाही, तसं साधूचं जीवन असलं पाहिजे. कोणी आपल्या जवळ आलं तर आनंद नाही आणि कोणी आपल्याला सोडून गेलं तर दुःख नाही. लागोनी दि अंगा पाप पुण्य, पाप पुण्याच्या पलीकडे जो गेला तो साधू असतो, हे लक्षात ठेवजा. मग गणपती बाप्पाने प्रदक्षिणा मारली. विश्वरूप प्रजापतीच्या 2 मुली, अरे त्यांचंही लग्न आता गणपती बाप्पांबद्दल लावायचंय. आता गणपती बाप्पांबरोबर लग्न लावायचं म्हटलं आणि इकडे लग्नाची तयारी झाली आणि तिकडे कोण फिरायला गेलंय? मोरावर बसून कोण गेलंय? कार्तिक भगवान. माझा इकडे लग्नाचा मंडप चालू झाला आणि तो फेरी मारायला गेला. हे नारदाला थोडीच सहन होईल. नारद बिडी घ्या, कार्तिक पा नारायण. कार्तिक जे कुठे? बाजूला म्हणे, म्हणून लगीन जमान टाइम म्हणजे तुम्ही बाजूला जाऊ म्हणे. येडापणा करू नका, येडापणा करू नका. तुमच्या भावाचं लग्न ठरलं तिकडे आणि अजून 2-2 बायका आहे. खरंच सांगाव, कार्तिकनं डोकं फिरे का राही? कार्तिक भगवान तसेच घरी आले. खरंच मंडप टाकला होता. हे लग्नामध्येच ना, पूर्वीच्या काळी हे नव्हतं. माझ्या काळात तर बिलकुल नव्हतं. ज्या दिवशी माझं लग्न होतं त्या दिवशी बाकीचे म्हणे साखरपुडा करणं पडत म्हणतं. मग अंगठीच नाही, मग बटिक्यात गुपचूप म्हणलं ज्याले साखरपुडा कारण गर्दी होईल त्यांनी 10 ग्रामने मला अंगठी लई द्या. मन बाईले 5 ग्रामने तुमना सामने साखरपुडा. एक सुद्धा उन नाही चालच म्हणे. मग ते कसे समजेना नव्हतं. किती मोठं लग्न लावा, 50 लाख खर्च करा नाही तर 1 कोटी खर्च करा. आजपर्यंत तुम्ही ऐका का भाऊसाहेबनी इथलं भारी लग्न कर बोलते असले अवॉर्ड भेटणार, एखादा पुरस्कार भेटणार नाही. खाई पिसन लोक असा हात पुजले तर दही वांगाना भाजी मीठ कम होतं. तुला हात मुडी जायला होता का? तुम्ही कितीही चांगलं करा, समाजाने कधीही कोणाला चांगलं म्हटलं नाही आणि यांनी चांगलं म्हणावं म्हणून परमार्थ नाहीच आहे. निवांत. विराट कोहली लग्न लावलं 300 लोक होते. अभिषेक बच्चनचं लग्न लागलं 72 लोक होते. युवराज सिंगच्या लग्नामध्ये फक्त 250 लोक होते. म्हणजे इटलला मोटरला लोक आहे. 200-250 लोक आहेत. आमलं काय होईल झालं का महाराज?
2 एकर एक नका होय ना, पण त्यांनी जिराव सुद्धा तू मर्यादा येणार आहे. पैसा वाचवा आणि तो पैसा मुलीच्या अकाउंटला टाका. तुम्ही मेल्यावर तुमच्या मुलीला तो पैसा कामात येईल. आला का लक्षात? हा, तुमची परिस्थिती मग किती खर्च करा, माझं काही म्हणणं नाही बरं, पण व्याजाने पैसे घेऊन शेतगाण ठेवून कधीच लग्न लावू नका, कधीच नाही. जसं आहे तसं. गणपती बाप्पांच्या लग्नाची तयारी कार्तिक भगवानने बघितली आणि कार्तिक भगवानच्या डायरेक्ट खटका पडला. कार्तिक भगवान पार्वती मातेला एक शब्द बी बोलले नाही, कारण तिचा काही संबंध नव्हता. बोले बाबा, तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती मला. तुम्ही दोघही जणांनी सांगितलं की जगाला प्रदक्षिणा मारून जो येईल त्याचं लग्न पहिले आम्ही लावू, आणि मी अर्ध्याच प्रदक्षिणेमध्ये असताना, गणपती घरी असताना त्याचं लग्न तुम्ही कोणत्या बेतावर लावलं, मला उत्तर द्या. पार्वती मातेने सांगितलं, अरे त्याने आम्हाला तुम्ही कोण ठरवणार आहे, तुम्ही जग आहे असं. आणि एकदा खटका पडला की पडला. पण ही भोले बाबांची लीला होती. कशी लीला होती महाराज, लक्ष देऊन ऐका आता. कार्तिकीय भगवानला कुमार म्हटलं जातं, कुमार. कार्तिक भगवानने आईच्या पाया पडल्या, भोलेबाबांच्या पाया पडल्या आणि सांगितलं मला इथं थांबायचं नाही. आणि कार्तिक भगवान आपल्या मोरावर बसले आणि हे उत्तर दिशेला हिमालय, डायरेक्ट दक्षिण दिशेला क्रौंच नावाचा पर्वतावर जाऊन बसले. कोणता पर्वत आहे? क्रौंच नावाच्या पर्वतावर कार्तिक स्वामी जाऊन बसले, राग भरले. पण माहिती माय, 1 दिवस 2 दिवस 3 दिवस, 4थ्या दिवशी मायेला पाना फुटला आणि आईने सांगितलं, भोलेनाथ माझं मन लागत नाही हो कार्तिकला बघितल्याशिवाय. आणि भोले बाबा आणि माता पार्वती क्रौंच पर्वताच्या शिखरावर कार्तिक स्वामीला भेटण्यासाठी गेले. माहिती माय, सुनील शेट्टीचा एक पिक्चर आहे, काय नाव आहे त्या पिक्चरचं, पण त्याच्यामध्ये ते हा पिक्चरचं गाणं म्हणून वजा कर जा, फक्त तो आईचा भाव समजून घेतला नाही. ते महाराजने कथामा पिक्चरनं गाणं म्हण, ते गाणं वजा कर जा, भाव समजून घ्या की त्या गाण्यामध्ये काय दर्द आहे त्याच्यामध्ये. कौन भला दुनिया में माँ की जगह कोई क्या होती है माँ, कहाँ गए ओ ममता भरे दिल, कैसे कोई जिए माँ तेरे बिन, ओ तुझे दर्द में क्या आखिर माँ होती है माँ. आवाज क्लिअर केला, क्रौंच नका करू त्याला. आई ती आई शेवटी. कार्तिक भगवान जवळ गेली ती आई आणि भोले बाबा. भोलेनाथांनी खूप समजवलं कार्तिक भगवानला की बाळा झाली असेल चूक, चल तुझंही लग्न लावून देऊ. कार्तिक भगवानने सांगितलं, बाबा मी काही लग्न करण्यासाठी नाही मांडलो, पण तुम्ही दोघही जणांनी मला फसवलं याचा राग आहे मला. या गोष्टीतून सर्वांनी गोष्ट शिका. ज्या माणसाने तुमच्याशी एकदा धोका केला आणि जो माणूस तुमच्याशी एकदा खोटं बोलला, मरेपर्यंत भरोसा ठेवू नका, हे ध्यानात ठेवजा. सुधरी जाईल, आई डोक्यामध्ये का टाक जा. जो लबाड आहे तो लबाड आहे, त्याचा स्वभाव आहे तो. लबाड लोकांच्या दूर राहायचं. तुम्ही खोटं बोलले ना भोले बाबा, हे तुम्हाला मान्य आहे ना? म्हणे हा बोलला मग बस, मग आता माझ्याशी बोलू नका. आणि मग भोलेनाथांनी सांगितलं, तू जर येणार नसशील कैलास पर्वतावर तर आम्ही तिथं जात नाही, मग आम्ही पण इथंच थांबू. भोलेनाथांच्या हृदयातून एक ज्योती निर्माण झाली आणि ती ज्योती एक पिंड म्हणून तिथं प्रगट झाली. आणि त्या पिंडीचं नाव आहे अर्जुन. काय नाव आहे? अर्जुन. भोले बाबांचं नाव आहे अर्जुन.
मग पार्वती मातेने विचार केला जर तुम्ही इथं थांबता तर मी काही कैलास पर्वतावर येत नाही. मग पार्वती माता सुद्धा मल्लिका रूपाने प्रगट झाली आणि त्या ज्योतिर्लिंगात गेली. मग अर्जुन आणि मल्लिका हे दोघं मिळून एक ज्योतिर्लिंग कार्तिकेयसाठी निर्माण झालं. त्या ज्योतिर्लिंगाचं नाव आहे मल्लिका अर्जुन. काय नाव आहे त्या ज्योतिर्लिंगाचं? मग मल्लिका अर्जुन ज्योतिर्लिंग. पण ज्योतिर्लिंग का म्हणता एवढं तुम्ही आम्हाला सांगा, म्हणजे आम्हाला बी मरेपर्यंत लक्षात राहील. जरा असं कान झटकून ऐका. ज्योतिर्लिंग का म्हणता? मग आमच्या गावात आहे ते ज्योतिर्लिंग नाही का, ती पिंड आहे. ती काय महादेवाची पिंड. मग 12च ज्योतिर्लिंग का, तर लक्ष देऊन ऐका. भोलेनाथांच्या पोटी एक अशोक सुंदरी नावाची मुलगी, तिचं नाव जी ज्योती आहे. घरामध्ये असाच विषय निघाला. एक दिवस ज्योतीचं लग्न होणार आहे, एक दिवस ज्योती आपल्याला सोडून जाणार आहे. सगळ्या महिला माता खरं खरं सांगा, जेव्हा तुमच्या लग्नाचा विषय घरामध्ये निघाला होता तेव्हा आनंद झाला होता का दुःख वाटलं होतं? पूर्वीचा काळ सांगतो मी, आता नाही. आता तर मुलगी गाडीत बसते तर टाटा सुद्धा करत नाही. ते म्हणते मम्मी उद्या पप्पांना पाठवून देतो, चला हो. पण आधी तसं नव्हतं. अशा ढळा ढळा रडायच्या मुली, सासरवास होता त्यांना. पण ज्या ज्या सासूंनी सुनेला त्रास दिला, या सगळ्या सासवांच्या मरणाच्या वेळे या म्हाताऱ्या बायांच्या नजरा झुकलेल्या होत्या. कारण त्यांना माहिती होतं जिले त्रास दिना तिनेच पाणी पाज, आणि जिले मी म्हणे पोर पोर म्हणून ती 13 दिन सुद्धा थांबली. म्हणून सगळ्या सासवांना विनंती, ववले जीव लावा तीच काम पडी. बाकी ना बाबा म्हणतील तर इथला दिन मग आज चांगला बोल ना. मी रोजच चांगला बोलतो. कोणाला काय पटतं, कोणाला काय पटतं, तुम्हाला पटावं म्हणून कथा नाही. जे ठरलंय माझं ते ठरलंय. मला काय परत यायचं थोडी. मला आज 4 दिवस तुमचे मस्त सुंदर कथा करून नाही गायचंय. मोदी साहेबांचं वाक्य, हम तो फकीर है साहब, झोला उठा के चल देंगे. आमचं काय मागे ना पुढे. आणि ज्योती नावाच्या मुलीने ऐकलं की लग्न होणार आहे माझं, आणि तिला जरा वाईट वाटलं, दुःख वाटलं, आणि ती जंगलात जाऊन एका झाडाच्या खोडावर बसली. सकाळपासून ज्योती दिसत नाही. खूप शोधलं ज्योतीला, पण संध्याकाळी सापडली. मुलगी काय असते एका बापासाठी, लक्ष देऊन ऐकलं बरं का. भोलेनाथ हे जरी देवादी देव आहे, पण तरी सुद्धा त्यांच्या अंतःकरणामध्ये मुलांपेक्षा मुलीबद्दल प्रेम खूप आहे. आजपर्यंत कथाकार, कीर्तनकार, भागवतकार, रामायणाचार्य, लेखक, कवी या सगळ्यांना आई दिसली. आईवर एवढे गाणे, बाप रे बाप. आई माझी मायेचा सागर, आमना बाप तलावते वही. आजपर्यंत बाप मांडलाच नाही कोणी. मेरे व्याबांना सांगितलं होतं, मी ज्या दिन बाप सांगतो ना, बाया रडतील यात नवल नाही, या माणसं सुद्धा रडतील. इतका भयानक बाप आहे काका. बाप म्हणजे काय सोपा विषय का? आजपर्यंत अनेक गाणी निघाले आईवरती. मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा. बाकीला म्हणतील मन मन पुढे म्हण. हा पुढे म्हण. तिकीट काढी बडेल तुम्ही. लक्ष दे नाही जा. आई ती आई, आईबद्दल आदर आहेच. आईला तर जगाने मान्य केलंय, मी कोण नाकारणारा. पण आईला आईत्व ज्याने प्रदान केलं त्या बापाकडे लक्ष असलं पाहिजे. शास्त्राचं सांगतो, माझ्या मनाचं सांगत नाही. महिला वर्ग तुम्हाला मान्य करावं लागेल. खरं खरं बोलता, खोटं बोलता नका. रामचंद्र परमात्मा जेव्हा वनवासाला गेले तेव्हा कौशल्या माता जास्त रडली का राजा दशरथ? राजा कौशल्या मातेने जीव सोडला का राजा दशरथाने? कोणाचं प्रेम जास्त होतं रामावर? ऐका माता पुढे. कृष्ण परमात्म्याला कारागृहातून डोक्यावर देवकी माता घेऊन गेली का वसुदेव? 9 महिने तुम्ही गर्भात ठेवला, मला आदर आहे, पण मरेपर्यंत डोक्यात ठेवतो म्हणून पर्यंत कसं होईल? आलं का लक्षात? बाप तो बापच आहे. आजपर्यंत बाप म्हणजे काय? बाप म्हणजे दारुडा, बाप म्हणजे बेवडा, बाप म्हणजे रागट. लवकर झोप, बाप मारेल. शाळेत जाय,
बाप मारेल. भानगड करू नको, बाप मारेल. मोबाईल घेऊ नको, बाप मारेल. टीव्ही बंद कर, बाप मारेल. ट्युशनला जा, बाप मारेल. बाप मारेल, बाप मारेल, बाप मारेल. मुलाच्या डोक्यात बाप झाला दुश्मन आणि तुम्ही त्याला पदरात घेतलं. मग एक दिवस असा येतो का मुलगा बापाला शत्रू समजतो आणि आईला सर्वस्व समजतो. जी इमानदार बाई आहे ना ती लहान मुलाला सांगेल, बेटा खायला भेटत नव्हतं पण तुझ्या बापाने सालं भरले तेव्हा आपल्या पोटात अन्न पडलं बरं का. तू जन्माला आला त्यावेळेला तुझ्या बापाच्या अंगात ताकद नव्हती पण रात्रभर लोकांच्या दारी पहारेकरी करून 2-2 पैसे जमवून त्याने तुझं शिक्षण केलं का बरं बाळा. बापाबद्दल आदर निर्माण करा जो माँसाहेब जिजाऊंनी केला होता शहाजीराजांबद्दल छत्रपतींच्या मनात. आम्ही शिकत काहीच नाही, फक्त ऐकतो. आणि जर माझी कथा ऐकून जर तुम्ही तुमच्या बुद्धीत बदल पाडला नाही ना, एक शब्द लक्षात ठेवजा. हे सगळं तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी काही नाही. मुलीचं लग्न लागलं, दुसऱ्याच दिवशी मुलीला घ्यायला बाप गेला. थंडीचे दिवस होते, कडाक्याची थंडी पडली होती, झोपडी होती त्यांची शेतामध्ये. 4 वाजेला आई उठली आणि आईने अंगणामध्ये चूल पेटवली. 4:30ला वडील उठले आणि मुलीकडे बघितलं आणि त्याच्या अंगावर गोधडी टाकली, डोक्यावरून हात फिरवला. 25 वर्षापर्यंत आमच्या घरी राहिली आणि काल अचानक परक्याचं धन झाली माझं लेकरू, असं म्हणून त्या बापाने मुलीच्या डोक्यावर हात फिरवला आणि तिच्या अंगावर चादर टाकून दिली आणि डोळ्यात पाणी असताना आपल्या बायकोजवळ येऊन गुडघ्यावर हात ठेवून बसला. का ग 25 वर्षापर्यंत किती त्रास दिला आपण आपल्या पोरीला. याच्या शेतात त्याच्या शेतात तिने कधी कपडे मागितले तर कपडे नाही, फाटलेला ड्रेस तसाच शिवायला लावला, अंगात कपडे नव्हते, डोक्याला लावायला तेल नव्हतं, चपला नव्हत्या. सकाळी दुपारी शेतात, दुपारी आपल्या पोरगीने म्हटलं घरी चला तर संध्याकाळपर्यंत शेतात मजुरीसाठी तिला आपण 25 वर्ष कष्ट करायला लावलं आणि आज नेमके थोडे चांगले दिवस आले तर लोकांच्या पदरात दिलं. तिचा सासरा कसा आहे, नवरा कसा आहे आपल्याला माहित नाही. आणि अशा गप्पा चालू असताना झोपडीतून मुलगी बाहेर आली, अंगावर गोधडी होती, चुल्याजवळ बसली. आई चहा ठेवते का ग, असं म्हटल्याबरोबर तो बाप तडकन उठला. थांबा बेटा मी दूध घेऊन येतो. आणि बापाचा हात धरला त्या मुलीने. बाबा बसाला. 25 वर्षात कधी दुधाचा चहा पिला हो आपण. बेटा कालपर्यंत तू आमची होती, आज तू आमच्या घरी पाहुणी आली आणि पाहुण्यांना कोरा चहा पाजायचा नसतो. म्हणजे मी परकी झाली का बाबा. ते बघ पोरी तू आता जास्त बोलू नको, सकाळची वेळ आहे. आणि बाप 2 किलोमीटर गेला आणि 10 रुपयाचं दूध आणलं आणि बघ माझ्या मुलीला चांगला चहा ठेव. बाप तो बापच आहे. त्या बापासाठी 4 ओळी सांगतो आणि महादेवाचं आणि ज्योती नावाच्या मुलीचं जे प्रेम आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो. अरे शब्द लक्ष देऊन ऐकला बरं का. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी, उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी, झिंजू झिंजू संसाराचा गाळा हाकला, वटामध्ये हसू त्याच्या कणावा कला. पुरानो घडीवर थांब जरा, ऐक त्याची धापर. ए घडीवर थांब जरा,
गड्या उमगाया बाप रे लय अवघड हाय गड्या उमगाया बाप रे लय अवघड हाय गड्या उमगाया बाप रे. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी त्याच्या काळ्या मेघावानी दाखवेन कधी कोणा डोळ्यातलं पाणी दाखविना कधी कोणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाळा हाकला जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला. वटामध्ये हसू त्याचा कणा वाकला वनामध्ये हसू त्याचा मना हाकला. घडीभर थांब जरा ऐक त्याची धापर घडीभर थांब जरा ऐक त्याची धापर लय अवघड हाय गड्या उमगाया बापर लय अवघड हाय गड्या उमगाया बापर. उमापते महादेव की जय. आज सुरुवातीलाच मी तुम्हाला गणपती बाप्पांचं जे सांगितलं याच्यामधून तुम्ही सर्वांनी एक गोष्ट शिकली पाहिजे. देव करायचा म्हणून करू नका तर त्याच्या माध्यमातून बोध घेण्याचा प्रयत्न करा. काय बोध घेऊ महाराज आम्ही? ज्याने जगाला प्रदक्षिणा मारली त्याचा मान मोठा झाला का ज्याने मायबापाला प्रदक्षिणा मारली त्याचा मान मोठा झाला? म्हणजे देवाने सुद्धा महत्व कोणाला दिलं? मायबापाला. देव सगळीकडे जाऊ शकत नाही म्हणून त्याने मायबाप बनवले आणि ज्यांना मायबाप कळले त्यांनी देव करायचा. ज्यासले मायबाबा उमजणार नाही त्यासनी बोक्का बी लावणार नाही माळा बी घाला नाही परमार्थ बी करा नाही करी सण फायदा व्हाव नाही. जाऊ दे फक्त माती बीती लावजो म्हणा पाणी बिनी देतो थोडस. ज्याला मायबाप कळाले नाही त्याचा सगळा परमार्थ खोटा ठरत असतो. आणि हे मी म्हणत नाही बरं, हे तुकोबारायांचे वाक्य आहे. अरे तुका म्हणे माय बापे अवघी देवाचे स्वरूपे आणि कोण म्हणतंय? मी म्हणत नाही हो. पुंडलिके काय केले? इथं सगळे वारकरी बसले असतील. पंढरपूरला गेलेत का बाबा? प्रकाश बाबा गेले ना पंढरपूरला? देव कशावर उभा आहे? विटेवर उभा आहे ना. कोणासाठी उभा आहे? भक्त पुंडलिकासाठी. गाणं म्हणणं नाही बरं. उभा राहिला. आणि काय केलं त्या पुंडलिकाने? कथा केल्या, कथा ऐकल्या, कीर्तन केले, वारी केली. काय केलं मग? मायबापाची आई समजत ना तुम्ही? म्हणजे शेवटी कोण आहे मोठं? आई बापाची केली सेवा
सारे पाप झाले नष्ट भक्ती पाहुनी भक्ताला आला भेटाया श्रीहरी. कधीतरी आपल्या नवऱ्याला म्हणा धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपातला देवाने मंदिरात जागा दिली. कानोपातला देवाने मंदिरात जागा दिली. भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी. भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. पंढरीनाथ भगवान की जय. जे गणपती बाप्पांनी केलं, जे पुंडलिकरायांनी केलं ते आपण केलं तर आपल्याला लवकर देव भेटेल. शास्त्रामध्ये असं एकही उदाहरण नाही की देवाची भक्ती केली मायबाप भेटले, पण मायबापाची सेवा केली देव भेटला. असे अनेक उदाहरण आहे, अनेक उदाहरण आहे. शेवटात छत्रपतींबद्दल सुद्धा एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगणार जाता सुरुवातीला सांगितलं का ते क्रंचना राहत नाही असं माझ्या लक्षात आलं. ज्योती नावाची मुलगी नाराज झालेली आहे, माझं लग्न लावायचं. तुम्ही म्हणताय मला तुम्हाला काही सोडून जायची इच्छा नाही. पूर्वीच्या मुलींमध्ये खूप सारा समज, खूप सारी विद्वत्ता, खूप सारे संस्कार, आदर, बाईच्या बोलण्यामध्ये एकदम अशी सूक्ष्मता असली पाहिजे बरं का. बाईच्या बोलण्यात कसं असलं पाहिजे, एकदम असं स्वर असे शांत असले पाहिजे बाईच्या. महाराज चहा घेणार का, असं. महाराज खाली सत्या मग तू ठेवू नको आणि विचारू नको, असं असं मस्तपैकी शांत बोलणं असलं पाहिजे. म्हणजे जट हे शांतता तेच बरं, नाही ते जमकी होई जाईल मग ते नाही काय तुझे समजत नाही असं नाही. मग ते डायरेक्ट दांगडो करा ना बाजू दांगडो करणं येतो. पण चांगलं बोलत असताना एकदम मस्त असं शांततेमध्ये आमच्या आऊसाहेबजी जाऊ बोलायच्या शहाजीराजेंसोबत. ज्योतीला विचारलं माता पार्वतीने की तुला कशाचं रडू येतंय बाळा, आणि रडूच येत नव्हतं तर पहिल्यांदाच भोलेनाथांनी जे अर्धनारी नटेश्वराचं रूप घेतलं होतं ना, अर्धनारी नटेश्वराचं रूप ज्योतीने घेतलेलं आहे. आणि ते पार्वती मातेनं बघितलं आणि पार्वती मातेला हसायला आलं की बाळा हे तू काय केलं असं. तेव्हा ज्योतीने सांगितलं मा तुम्ही म्हणत होते ना की तुझं लग्न लावायचंय आणि मग तुला सासरी पाठवायचंय. मी सासरी जरी गेली पण माझ्या अर्ध्या शरीरावर माझे भोले बाबा आहे आणि अर्ध्या शरीरावर माझी माता पार्वती. मी तुम्हाला कधी सोडून जाणार नाही. आनंद वाटला माता पार्वतीला. मी हा मुद्दा का सांगत होतो, ज्योतिर्लिंग का म्हणतात याच्यासाठी मी बोलत होतो. पार्वती मातेने ज्योतीला जवळ घेतलं, तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं बेटा जितकं प्रेम तुझं माझ्यावर आहे तितकंच प्रेम माझंही तुझ्यावरती आहे. मी तुला आज वचन देते. आणि माता पार्वतीने ज्योतीला वचन दिलं की जिथं जिथं भवानीची स्थापना होईल तिथं तिथं ज्योत लागेल. काय लागेल,
ऐकताय ना तुम्ही? ही ज्योत लावणं म्हणजे ज्योतिजे. आणि मग भोले बाबा म्हणे आता जसं पार्वतीने सांगितलं जिथं भवानी तिथं ज्योती, जिथं जिथं लिंग त्या लिंगामध्ये ज्योती, ज्योती अधिक लिंग इति नाम ज्योतिर्लिंग. आलं का लक्षामध्ये? एकदम सोपं आहे, मरेपर्यंत विसरणार नाही तुम्ही. आता तुमले कधी रात्री जप पण उठाडे की ज्योतिर्लिंग का बरं? हा, कारण त्यामध्ये ज्योती येते आणि पोर. भाषा कोणतीही वापरा, सिद्धांत कोणताही वापरा, पण मरेपर्यंत जर असं डोक्यात फिट झालं पाहिजे. कार्तिकेय कुवारा क्रौंच पर्वत. कार्तिकेय भगवानचं दर्शन वर्षातून एकच वेळा होतं आणि कार्तिक स्वामीला दक्षिणेमध्ये मुरगा स्वामी म्हणतात. कांता स्वामी म्हणतात, मुरगा स्वामी. ते लोक मानतात, एक कन्नडी लोक मानतात खाली. ते गणपतीला मानत नाही, कारण त्यांचं म्हणणं आहे गणपतीने कार्तिकले फसाडेल होतं. हा, ते लोक कार्तिक भगवानला मानतात. आपले कार्तिकच माहित नाही, कारण आपले लग्न पटत ना, आपले कुवार पण पटच का. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचा मुलगा दारुडा असेल, जर तुमच्या मुलाचा कुठं बाहेर लफडं चालू असेल, जर तुमचा मुलगा चोरी चपाटी करत असेल, जर तुमचा मुलगा व्यसन करत असेल, जुगार खेळत असेल, भोले बाबांची शपथ आहे, त्याला लगीन करू नका. करू नका त्याला लगीन. तू दुसराच ना पूर्ण पाय पसाड दे, करू नका. एक दिन तुम्ही मरू द्या, एक दिन त्याला बी मरू द्या. नाही सुधरी, तो सुधरावत नाही. अरे नेमकं प्रकाश बाबा खानदानी बाईला बेवडा भेटत आहे, काय झालं सूत्र नाही समजला. 9 केसेस पैकी कोर्टामध्ये 8 केसेस चांगल्या बायांचे संसार उद्ध्वस्त झाले. एक पोरगा झाला, एक पोरगी झाली, काही असले बाहेर नाला लागजाल, बाईकडे ध्यानच नाही असलं. जर तुम्हाला दम नाहीये, माफ कर जा. जग महाराणी नाही लगीन कराने तिना पाय पसावला ना, बिलकुल नाही. भेटलेला पूर यांच्यांना भेटले, त्यांना वागवता येत नाही. हे आमचे कुवारी पोरं बसले बिचारे, रोज तार मस्त असत्या. हमारे शादी को त्यातनं वय माहित आणलं, त्यातले पोली भेटी निराणा, ज्यातले चांगला वय मा भेटी जायले जाग जुकला येतात, त्यातले वागाडताही निराणा सुधरार. मग ज्योती काय, भवानी काय, भोले बाबा काय, गणपतीचं लग्न, कार्तिक चालले गेले, एवढं सर्कल समजलं तुम्हाला? एवढं समजलं? पुढचं ऐकलं. आता पहिले भजन करा मस्तपैकी, हात जोडा सर्वांनी मस्तपैकी. मला माहिती आहे की तिकडे थोडीशी थंडी बिंडी तुम्हाला आता गोधडीमा होती, गोधडीमा जोडल्या काही. ते गोधडीमा सुद्धा तंबाखू चोरी आणतात, काल दिन म्हणून ध्यान होतं. पण जर तुम्ही नाटे तंबाखू खाली, मी दख पंढरपुरी होती पिवळ्या कलरची, सांगदळी असली नाही होत असं बोले. मी तर स्वतः मला ध्यान आहे ना. काकचेष्टा बकर ध्यान श्वान निद्र तथैवच अल्प आहार गृहत्यागो विद्यार्थी पंचलक्षणम. मी आधी पहिले सगळ्यांच्या तपासून घेतो, यातले तिथलं क्वचित तिथलंच सांगा, नाही तर तुमले जपाडायला मला फक्त 10 मिनिटं लागते ना. शिकत सांगतो ना तुमचे अशा गोरशात मिनिटं नाटवलं. काल दिन एक बिये वावली, पण बट दखणं पडलं शेका शेरे. आम्हाला चोपदार बाबाला असा तपत तो सरकाय दिलं बाहेर नाही, हटावा तटावा. अरे त्या करता का बाहेर काढ दिसत का? पण तुम्ही ते काल जेव्हा स्पीकर बी सांगतात त्याला सरकाय द्या, तुम्ही आता बटा ना. अरे भजन. त्याच्यानंतर एक मस्त दृष्टांत सांगतो भोले बाबाचा. झाड माहितीये, झाड चोपदार बाबा, झाड वृक्ष, झाडाचं लाकूड तोडलं